तसेच इथे उमेश भाऊ साठे पण आहेत। भाऊ, आपण काय सांगू शकाल जे समाज बांधव आज तुमचं थोड्या प्रमाणात आलेलं आहे किंवा तुम्हाला इतर लोकांचं, इतर समाजातील लोकांचं सहकार्य व पाठिंबा मिळालेला आहे तुमच्या संरक्षणासाठी? तर आज पोलीस फौजफाटा पण आपल्याला चांगल्या तऱ्हेनं दिसतो। तर या सर्व संदर्भात आपण काय सांगू शकता, म्हणजे त्या समाजाला व इतर जनतेला काय मार्गदर्शन करू शकता? समाजाला सहकार्य यावं, इथं सहकार्य करावं। यामध्ये रोहन भाऊ एक तुम्हाला सहकार्य किंवा त्यांच्या समस्या घेऊन जे काही गवळी समाजातील लोक आलेले आहे, घाटांची तालुक्यातील अध्यक्ष वगैरे, त्या संदर्भात आपण काय सांगू शकाल? नाही, तसे तर लोक खूप येणार होते। त्यांना जो चुकीचा मेसेज यांनी फॉरवर्ड केलेला आहे काही समाजकंटकांनी, त्यामुळे लोक येऊ शकले नाही। यवतमाळ जिल्हा प्रशासनाची रविवार असून झोप उडाली होती संगम गवळी समाज 528 संघटनेच्या मोर्चाने। तुम्ही जर आतापर्यंत आमच्या संगम न्यूज TV या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। तसेच हे बातमीपत्र इतरांना सुद्धा फॉरवर्ड करा। रविवार असून पोस्टर ग्राउंड ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत संगम बहुउद्देशीय गवळी समाज संघटना 528चा मूक मोर्चा काढून यवतमाळ जिल्हा प्रशासनाला श्रीकृष्ण नगरी मांडवा येथील गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याचे काम थांबल्याने जिल्हा प्रशासनाला जागृत करण्याकरिता सुट्टीच्या दिवशीच रविवार असून संगम गवळी समाज संघटनेच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला होता। गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याचे काम चालू असल्याने अचानक मधातच रस्त्याचे काम घाटांजी प्रशासनाने गेल्या 2 महिन्यांपासून लोकल राजकारण होत असल्यामुळे ते काम थांबविले असता त्या रस्त्याचे काम पूर्ण करून देण्यात यावे। पावसाळा असल्याने तेथील गवळी समाज बांधवांना नदी नाल्यातून वाट काढत जावं लागते। रस्ता नसल्याकारणाने त्याकरिता तात्पुरता रस्ताही व्यवस्थित करून देण्यात यावा। अशा प्रकारचे मूक मोर्चाच्या माध्यमातून यवतमाळ जिल्हा प्रशासनाचे सुट्टीच्या दिवशी रविवार असून लक्ष वेधून लेखी तक्रार निवेदनाद्वारे पोलीस बंदोबस्तात रविवार दिनांक 20 जुलै 2025ला दुपारी 1:30च्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय येथे संगम बहुउद्देशीय गवळी समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने पोलीस बंदोबस्तात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते। पूर्व जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी या गावाची परिस्थिती पाहता वैयक्तिक लक्ष देऊन गावातील विकासासंदर्भात तसेच गावाला जोडणारा मुख्य रस्त्यासंदर्भात हा 1.5 किलोमीटरचा रस्ता 3 कोटी रुपयाचा प्रस्ताव तयार करून मुंबई मंत्रालय येथून मंजूर करून आणला होता। तरी प्रशासनाने तातडीने या गावाकडे लक्ष देऊन गावाला जोडणारा मुख्य रस्ता करून देण्याकरिता प्रयत्न केले होते, परंतु अचानकच त्यांची बदली झाल्याने गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याचे काम घाटंजी तालुका प्रशासनाने थांबवून दिले। गेल्या 2 महिन्यांपासून गावाला जोडणारा मुख्य रस्ता नसल्याकारणाने श्रीकृष्णनगरी मांडवा येथील गवळी समाज बांधवांना गावालगतच असलेल्या नदीतून वाट काढत गेल्या 10 दशकांपासून जावे लागते। तसेच पावसाळ्यात या नदीला पाणी भरपूर असते व पुराची परिस्थिती निर्माण होते, तर गावातील सर्व सोयीसुविधा ह्या कायमस्वरूपी काही दिवस बंद पडतात। मुलांचे शिक्षणही पुरेपूर बंद होतात। श्रीकृष्णनगरी मांडवा येथील जीवनमान तसेच इथे उमेश भाऊ साठे पण आहे। भाऊ, आपण काय सांगू शकाल जे समाज बांधव आज तुमचं थोड्या प्रमाणात आलेलं आहे किंवा तुम्हाला इतर लोकांचं, इतर समाजातील लोकांचं सहकार्य व पाठिंबा मिळालेला आहे तुमच्या संरक्षणासाठी? तर आज पोलीस फौजफाटा पण आपल्याला चांगल्या तऱ्हेनं दिसतो। तर या सर्व संदर्भात आपण काय सांगू शकता, म्हणजे त्या समाजाला व इतर जनतेला काय मार्गदर्शन करू शकता? समाजाला सहकार्य यावं, इथं सहकार्य करावं। यामध्ये रोहन भाऊ एक तुम्हाला सहकार्य किंवा त्यांच्या समस्या घेऊन जे काही गवळी समाजातील लोक आलेले आहे, घाटांची तालुक्यातील अध्यक्ष वगैरे, त्या संदर्भात आपण काय सांगू शकाल? नाही, तसे तर लोक खूप येणार होते। त्यांना जो चुकीचा मेसेज यांनी फॉरवर्ड केलेला आहे काही समाजकंटकांनी, त्यामुळे लोक येऊ शकले नाही। पावसाळ्यात विस्कळीत होते, तरी ही सर्व परिस्थिती तेथील गवळी समाजाची असून संगम बहुउद्देशीय गवळी समाज संघटनेच्या वतीने तातडीने रस्त्याचे काम पूर्णत्वास जिल्हा प्रशासनाने न्यावे व तेथे असलेल्या गवळी समाजाला मोकळा श्वास घेण्याकरिता हा गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याचे काम पूर्णत्वास नेऊन सर्व विषय त्या गावातील विकासासंदर्भात मार्गी लावावे, याकरिता हा मूक मोर्चा यवतमाळ जिल्हा प्रशासनाला जागृत करण्याकरिता रविवार या सुट्टीच्या दिवशी काढण्यात आला होता। यावेळी संगम गवळी समाज संघटनेचे घाटांजी तालुका अध्यक्ष व जिल्हा सदस्य उमेश भाऊ साठे यांच्या मार्गदर्शनास व नेतृत्वात हा मोर्चा संपन्न झाला असून सामाजिक कार्यकर्ते धनराज भाऊ साठे, संगम समाचार डिजिटल मीडियाचे पत्रकार घाटांजी तालुका प्रतिनिधी आदेश साठे, तालुका सचिव सुनील भाऊ अरबट तसेच संगम बहुउद्देशीय गवळी समाज संघटनेतील इतर महिला सदस्य व कार्यकर्ते या मूक मोर्चाला मोठ्या संख्येने यावेळी हजर झाले होते।